तुम्हाला पण पत्ताकोबीची भाजी अजिबात आवडत नाही तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. सगळेजण अगदी आवडीने खातील, एवढी ही मस्त होते. झटपट तयार होणारी, चवीला मस्त लागणारी ही भाजी कशी बनवली, चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी पत्ताकोबी जे ते उभे स्लाइस करून घेतले, त्याचे पतले पतले. त्यानंतर आपल्याला कांदा सुद्धा लागणार, तो सुद्धा चिरून घेतलेला आहे. आता आपण हिरवं वाटण बनवूया. तर यामध्ये मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडंसं कोथिंबीर घेतली, थोडंसं जिरे लागणार आहेत आणि आपल्याला लसूण सुद्धा यामध्ये लागणार आहे. तर इथेच आपण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता टाकला तरी सुद्धा आपली ही भाजी चवीला खूप मस्त लागते. तर आता हे सगळं व्यवस्थित आपण बारीक वाटून घेऊया. हे बारीक वाटून घेईपर्यंत मी कढईमध्ये थोडंसं तेल सुद्धा गरम करायला ठेवून दिलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम छान झालं का त्यामध्ये आपल्याला फोडणीला टाकायचे आहे ते म्हणजे जिरे. जिरे चांगले तडतडू दिले का त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा. तर कांदा जेव्हा आपण भाजून घेऊ त्यावेळेस आपल्याला गुलाबीसर नाही भाजायचा, त्यापेक्षा आपल्याला जास्त कांदा भाजून घ्यायचा, म्हणजे थोडासा लालसर झाला तरी सुद्धा चालेल. आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे हिरवं वाटण बनवलेलं आहे ते सुद्धा यामध्ये आता टाकून घेऊया. तर इथे बघू शकता आपलं हिरवं वाटण यामध्ये टाकून घेतलं. आता हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तिखट जर कमी लागत असेल तर थोडी हिरवी मिरची कमी वापरायची. तर इथे आपण चांगले परतून घ्यायचं, कारण आपण हिरवी मिरची कच्चीच यामध्ये वापरली, त्यामुळे त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाण्यासाठी आपल्याला तेलावर चांगली परतून घ्यायची, थोडंसं तेल सुटेपर्यंत. आता हे छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमच हळद टाकलेली आहे, 1/2 चमच यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता परत ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी अगदी झटपट तयार होते, चवीला खूप मस्त लागते आणि अशा प्रकारे बनवली तर त्याचा उग्रपणा सुद्धा निघून जातो आणि सगळेजण आवडीने खातात. तर नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करा. तर आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे पत्ताकोबी. तरी पत्ताकोबी जी मी आहे ती चिरून घेतली, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती आणि नंतरच आपल्याला ही वापरायची आहे. तर आता बघू शकता आपण हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळे मसाले जे आहेत ते भाजीला व्यवस्थित लागतील. भाजीला शिजायला तर अजिबात वेळ लागत नाही, थोडीशी कच्ची राहिली तरी सुद्धा ही भाजी चवीला खूप मस्त लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर अशा प्रकारे आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेतली, म्हणजे सगळे मसाले जे ते पत्ताकोबीला व्यवस्थित लागतील. आता त्यानंतर आपल्याला ही शिजवायची कशी, तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वापरायची गरज नाही पडत. वाफेवरच अगदी 5 मिनिटामध्ये ही भाजी शिजून रेडी होते. तर इथे बघू शकता आपण झाकून ठेवलं, त्यानंतर मी 2 मिनिटामध्ये परत त्याला ओपन केलं आणि परत मिक्स केली, कारण झाकून ठेवून सारखं जर ठेवलं तर कढईला लागायची थोडीशी भीती असते. त्यामुळे आपल्याला 1-2 मिनिटाला जे ते उघडून पाहायचं आणि परतून परत त्याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 5 मिनिटामध्ये ही भाजी शिजून अगदी रेडी तयार होते. खायला तयार झालेली आपली पत्ताकोबीची भाजी. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. त्याचप्रमाणे तुम्हाला ही रेसिपी आवडत आहे, त्याला तुमचा प्रतिसाद खूप छान भेटत आहे, त्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.